हाय गाईज, आज आपण इथे नाचणीचे लाडू करते मी आणि ही मी अर्धी तयारी करून घेतलेली आहे. जसं हे नाचणी आणली होती मी डीमार्टमधून आणि ती मी भाजून त्याचं बारीक पीठ केलंय आणि त्या पिठामध्ये थोडं तुपात भाजून ड्रायफ्रुट्स तुपामध्ये भाजून ते बारीक करून हे मी टाकलेत आणि हे मी असं एकत्र करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही असं. आणि इथे मी थोडंसं तूप, गूळ आणि थोडं साखर टाकलेली आणि आता आपण एक पाक तयार करतोय. तो मी ह्या पिठामध्ये मिक्स करून आपण या पिठामध्ये मिक्स करणार आहोत आणि त्याचे लाडू बांधणार आहोत. तर हा आपला पाक आपण उकळून देतोय. थोडंसं थिक झालं पाहिजे हे आपलं. आणि मी इथे आता हे बऱ्यापैकी विरघळलेलं आहे. थोडंसं पाणी, तूप, त्याच्यानंतर गूळ पावडर, साखर आणि थोडंसं लाईटली पाणी घालून अर्धा पेला पाणी घातलंय मी यामध्ये. बघू शकता तुम्ही. आता मी इथे बंद करते आणि हे जे आपलं आहे ते मी ह्या पिठामध्ये मिक्स करणार आहे. मी एकदम सगळं टाकत नाहीये बिकॉज जर खूपच पातळ झालं आपलं हे पीठ तर लाडू बांधता नाही येणार. हे असं पूर्ण गरम आहे त्यामुळे आपण हात नाही घालू शकत, तर आपण चमच्यानेच मिक्स करून घेऊया. इथे हे बघा, हे असं मी पूर्ण याच्यामध्ये मिक्स करून घेतलं. आता हे असं रेडी करून मी पूर्ण याच्या गाठी काढून घेतल्यात. बघू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला चेक करायचं आहे की आपल्याला असं बांधता येत आहे का आपल्याला उरलेलं जे आहे आपलं गुळ पाणी ते सुद्धा टाकावं लागेल. सो मी इथे बघताय तुम्ही की आपल्याला लाडू हा असा बांधता येतोय. सो चला आपण लाडू तयार करून घेऊयात. तर आपल्याला इथे लाडू बांधता येतोय. सो आपल्याला अजून गुळ पाणी टाकायची याच्यामध्ये आवश्यकता नाहीये. प्रॉपर एक लाडू तयार होतोय आपला. तर गाईज या आपण बाकीचे लाडू पण रेडी करून घेऊयात. मी पूर्ण एका हातानेच लाडू बनवते. हे बॅटर जेव्हा रेडी होतं तेव्हा तुम्ही थोडंसं चव घेऊन बघा तुम्हाला किती प्रमाणात गोड हवंय तसं. जर अजून गोड हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही पिठी साखर टाकली तरी चालेल. सो गाईस, हे आपले लाडू रेडी झालेले आहेत आणि मी आता टेस्ट करतेय. खूप छान झाले आहेत.